प्रत्येक रुग्ण डॉक्टरना काहीतरी शिकवून जात असतो आणि काही पेशंट येतात, उपचार घेतात आणि निघून जातात. पण काही पेशंट मात्र आपल्या वैद्यकीय प्रवासातला एक महत्त्वाचा भाग बनून जातात आणि अशाच एका पेशंटबद्दल आज आपण बोलणार आहोत. कधी-कधी मनात विचार येतो, हा पेशंट जर माझ्या आयुष्यात आला नसता तर? माझ्या मनामध्ये किंवा माझ्यामध्ये तोच आत्मविश्वास निर्माण झाला असता का? त्या पेशंटचा माझ्यावरचा विश्वास, त्याचा हट्ट, त्याचे प्रश्न, त्याची भीती या सगळ्यांमधून माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि म्हणूनच माझ्या वैद्यकीय प्रवासातली ती फक्त एक केस नसून माझ्यासाठी तो एक टर्निंग पॉइंट ठरला. नमस्कार, मी डॉक्टर वंदना गुरव. तर मी आज जो अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्या केसने फक्त मला एक यशस्वी केसच दिली नाही, तर एक डॉक्टर म्हणून माझ्यावरचा माझाच विश्वास दृढ केला आहे. तर अ, हा अनुभव जो आहे, तो माझ्या सुरुवातीच्या अगदी मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली होती, तेव्हाचा आहे. तर त्यावेळेला नेमकं काय झालं, तर लग्नाला 2 वर्ष पूर्ण झालेली एक तरुणी माझ्याकडं वरचेवर पोटात दुखतंय म्हणून येत होती. तर तिच्या पोटातही दुखत होतं, तिची मासिक पाळी ही अ, लेट होत होती. तसंच घरातून आता 2 वर्ष होत आली, तरी प्रेग्नन्सीचं काय असा ताण तिच्यावर येत होता. तर मी तिला औषधं दिली, की तेवढ्यापुरतंच तिला बरं वाटायचं आणि ती पुन्हा काही दिवसांनी माझ्याकडे येत होती आणि पुन्हा तीच तक्रार. मग असं 2-3 वेळा झालं आणि मी तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला आणि सोनोग्राफीमध्ये रिपोर्टमध्ये असं जाणवलं, की तिला अंडाशयमध्ये उजव्या बाजूला पाण्याच्या गाठी झाल्या आहेत किंवा त्यालाच आपण राइट ओव्हेरियन सिस्ट असे म्हणतो. त्यालाच पी-सी-ओ-डी सुद्धा म्हणतो. तर याबद्दल मी तिला संपूर्ण माहिती सांगितली आणि जसं मी सांगितलं, की माझी सुरुवात होते. जरी त्याच्यावर होमिओपॅथिक औषधं आहेत, हे मला माहीत होतं. पण जितका अनुभव असायला हवा, तितका मला त्यावेळेला अनुभव नव्हता आणि त्यामुळेच मी तिला तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केला आणि तिला गायनेकोलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला. तिनं माझं म्हणणं सगळं ऐकून घेतलं आणि थोडा वेळ थांबून ती मला म्हणाली, मला आजही आठवतंय, "मॅडम यावर तुमच्याकडे औषधं नाहीत का?" आणि मग मला मात्र तिला प्रामाणिकपणे उत्तर द्यावं लागलं, की "यावर औषधं तर आहेत, होमिओपॅथिक औषधं आहेत, पण तुला त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो आणि तुझ्यात जर तेवढा संयम असेल, तर मी यावर तुला औषधं देऊ शकते." तिनं थोडाही वेळ न लावता मला रिक्वेस्ट केली, की "मॅडम प्लीज मला भीती वाटते, त्यामुळे मला इतर कोणत्याही डॉक्टरांकडे तुम्ही पाठवून देऊ नका. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण मला तुमच्याकडेच ट्रीटमेंट द्या." आणि खरं तर हे माझ्यासाठी एक आव्हान होतं आणि तिनं खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली होती आणि मी ती स्वीकारली आणि तिला पूर्ण न्याय देण्याच्या प्रयत्नानं मी तिच्यासाठी मला आठवतंय, की मी ह्या केससाठी अनेक पुस्तकं पाहिली, अ, अनेक वरिष्ठ डॉक्टरांचे जे अनुभव होते ते मी अ, बघितले. केसेस काही होत्या त्याचा अभ्यास केला आणि पूर्ण आत्मविश्वासाने मी तिला औषध दिलं होतं. पण मला ही थोडी पहिलीच केस असल्यामुळं मला थोडी मनात हुरहुरही होतीच. अ, असं ट्रीटमेंट सुरू असतानाच एक चांगली गोष्ट ही झाली, की तिला ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर थोड्या दिवसातच पोटदुखी थांबली. त्यामुळं तिलाही थोडं बरं वाटलं आणि मलाही थोडा कॉन्फिडन्स आला आणि आम्हाला दोघींनाही तो वेळ मिळाला. अ, असेच थोडे दिवस गेले. तिची ट्रीटमेंट सुरूच होती आणि अचानक एक दिवस ती आली आणि मला म्हणाली, "माझी मासिक पाळी जी आहे ती लेट झालेली आहे, तर अजून आलेली नाही." जसं की आम्ही यापूर्वी तिची मासिक पाळी लेट होती, त्यामुळं खूपदा प्रेग्नन्सी टेस्ट केलेली होती आणि पण आत्ताही तिची लेट झाले, त्यामुळे ते करणं भाग होतं. त्यामुळे आम्ही सहजच प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि सांगायची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि ही तिच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची गोष्ट होती. पण तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता.
तर एका पेशंटच्या गर्भधारणेचा तर आनंद होताच, पण त्यापेक्षाही एक डॉक्टर म्हणून आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची ताकद त्या दिवशी माझ्यात आली आणि त्याचा मला आनंद जास्त वाटत होता. आणखी एक या केसच्या बाबतीत सांगायची खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा मी होमिओपॅथिक केस पण जेव्हा घेत होते, तिची केस घेतली, त्यावेळेला तिचे मेंटल सिम्प्टम्स ज्याला माइंड आपण म्हणतो ते घेताना, माइंड सिम्प्टम घेत असताना असं जाणवलं, की तिला प्रेग्नन्सीबद्दल मनात खूप भीती होती. तिला अजून प्रेग्नन्सी नको होती. त्याबद्दल तिच्या मनात अनेक निगेटिव्ह विचार येत होते आणि त्यामुळंच खरं तर या विचारांमुळंच तिच्या अंडाशयमध्ये सिस्ट तयार झाले होते आणि म्हणूनच आपली मानसिकता ही खूप महत्त्वाची आहे. आपण कुठल्या प्रकारचे विचार करतो, त्या विचारांची सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिल्यानंतर तिचे हे फिजिकल सिम्प्टम म्हणजेच ओव्हेरियन सिस्ट कमी झाले, तिची मासिक पाळी रेग्युलर झाली, तिची प्रेग्नन्सी तर थांबलीच, पण तिच्या मनात जे प्रेग्नन्सीबद्दल निगेटिव्ह विचार येत होते, नकारात्मक जे विचार होते ते सुद्धा कमी झाले होते आणि आज ती पॉझिटिव्ह विचार करायला लागली होती. प्रेग्नन्सीबद्दल ती खूप खुश होती. कारण सुरुवातीला तिला त्याबद्दल मनात खूप भीती होती, पण आता ती राहिली नव्हती आणि हे एक होमिओपॅथिक ट्रीटमेंट करू शकते. आणि म्हणूनच मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, की आपण जसे विचार करत असतो, तशा प्रकारचे आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. प्रत्येक आजार हा अशा प्रकारेच निर्माण होत असतो आणि आपलं मन आणि शरीर हे खूप महत्त्वाचं आहे आणि खरं तर या गोष्टींचा सुद्धा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे आणि मनाची सुद्धा आपण तितकीच काळजी घेणं, विचारांची सुद्धा आपण काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्या पेशंटच्या विश्वासाने मला माझ्यावर विश्वास ठेवायला भाग पडलं आणि म्हणून कधी-कधी वाटतं, कधी-कधी रुग्ण जे असतात ते फक्त आपल्याकडं उपचार घेण्यासाठीच येत नाहीत, तर ते आपल्याला एक डॉक्टर म्हणून चांगला डॉक्टर होण्यासाठी किंवा आपल्याला घडवण्यासाठीही ते येतात, असं मला वाटतं. तर या केसनंतर मला एक वेगळी नवीन दिशा मिळाली. त्यानंतर मी पी-सी-ओ-डीच्या, ओव्हेरियन सिस्टच्या, इनफर्टिलिटीच्या अनेक केसेस मी ट्रीट केल्या आणि आत्मविश्वासाने ट्रीट केल्या. त्यामुळं मला प्रत्येक वेळेला ही केस मात्र आठवते. या केसच्या निमित्तानं मी अनेक अनुभव वाचले, पुस्तकं वाचली आणि त्यामुळे मला तो आत्मविश्वास निर्माण झाला. तर त्यावेळेला पी-सी-ओ-डीच्या खूप कमी केसेस होत्या. मला वाटतं महिन्यातून एखादी, दुसरी किंवा 6 महिन्यातून, वर्षातून एखादी केस बघत होतो. आज दिवसाला जे 10-12 केसेस पाहतोय आणि हा आपल्या लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत, लाईफस्टाईलमध्ये झालेले बदल जे आहेत, त्याच्यामुळे हे झालेले सगळे बदल आहेत आणि म्हणून आज दिवसाला त्या 10-12 केसेस बघताना जो आत्मविश्वास आहे, मला वाटतं मला त्या केसनेच दिला आणि म्हणून डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला जो विश्वास आहे, तो उपचारांमध्ये खूप खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो, असं मला वाटतं आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधांबरोबरच हा विश्वासही खूप मोठं काम करत असतो. तर हे असे आव्हानं आपल्या आयुष्यात येत असतात आणि ती एक जबाबदारी म्हणून स्वीकारायची आणि त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत राहायचा, हे मी या केसमधून शिकले आणि अशाच माझ्या पेशंटकडून मला प्रेरणा देणाऱ्या अनेक घटना, अनेक अनुभव जे आहेत, ते आपण यापुढेही पाहणार आहोत. तर आजसाठी धन्यवाद.